आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आंबे मला जरा एक काम आहे. मी 5 मिनिटात दुकानात जाऊन येतो. हा थांबतेस का? वय थांबा आलेच. हेल्मेट म्हणला मी तुझ्या आजूबाजूला असेल, पण तू मला ओळखणार नाहीस. म्हणजे एकतर तू लपून बसला पाहिजे, नाहीतर कसलं तरी सॉंग घेऊन माझ्या पुढे आला पाहिजे. ओ बांगडी आले, बांगडी रंगबिरंगी बांगडी आले. ओ ताई बांगडी घेणार का? बांगडी आले, बांगडी. रंगबिरंगी बांगडी आले. ओ ताई बांगडी घेणार का? बांगडी बांगडी घ्यायची का? या या बांगडी घ्या. हे बघा मस्त मस्त बांगड्या आहेत, या घ्या. हो ताई घ्या की बांगडी घ्या. रंगबिरंगी बांगडी आहेत बघा. तुम्ही पसंत करायची, आम्ही योग्य दरात द्यायची. या या घ्या. हे बघा कसल्या भारी भारी बांगडी आहेत. जो रंग पाहिजे त्या रंगात आहे बांगड्या. लाल, हिरवा, जांभळा, गुलाबी, कोणता रंग देऊ ताई? सगळ्या जुन्या नव्या सगळ्या पद्धतीच्या बांगड्या ते आपल्याकडे. कुठला रंग देऊ सांगा? सांगा सांगा पटपट बोला. घ्या की ते बांगड्या. मामीसाठी घ्या, काकूसाठी घ्या, आत्यासाठी घ्या, शेजारीसाठी घ्या, ज्यासाठी पाहिजे त्यासाठी घ्या. कुठला देऊ सांगा ते? कुठले काय करू सांगा? मी तुला ओळखलंय. हा? तूच हेल्मेट आहेस ना? काय बोलता तुम्ही? होय तर मला काहीच कळणं झालंय. आता नाटक करू नकोस. कुठले नाटक? मी तुला ओळखलंय, तूच हेल्मेट आहेस. कोण हेल्मेट? आता आव्हानाचा प्रयत्न करू नकोस. तू आणखी नाव मी तुला ओळखलंय, तू नाटक करू नकोस. काय करताय? काय करताय? करताय काय? तू थांब. तू हेल्मेट आहेस ना? तुझी तर मिशीच. दाढी हात नाही लावत. दाढी हात लावताय? तू थांब. थांब. अरे काय करताय? दाढी हात नाही लावत. दाढी हात नाही लावणार. लावत. मी लावणार. आता करते. काय का? खोट्या दाढी मिश लावून येतोस ना तू? आता बघ. दाढीला हात नाही लावत. दाढीला हात नाही लावत. लावणार म्हणलं ना? हेल्मेट लावणार. ताई, तुझ्या हे बघा, दाढीला हात नका दे. दाढी हात तूच आहे. मी तुला ओळखलंय. हेल्मेट थांब. अरे कोण हेल्मेट? हेल्मेट. अरे थांब. हेल्मेट. काय 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 करताय? काय तुम्हाला काय काय हवंय ताई? तू हेल्मेट आहेस ना? करते. ए बांगडी. ये कोण? अरे ये बांगड्या हातात भरायचं कारण शोधून पोरीबाळींच्या अंगाला हात लावतोस रे. परत जर अंबिकेला हात लावलास या टावेल मध्ये गुंडाळून मारी ना तुझ्या. तर तुझ्या राघव. राघव सोड. आंबे तू बाजूला हो. आंबे. अरे असं काय करायला? राघव सोड. राघव एकदा सांगितलेलं कळत नाही होय? मला नाही थांबायचं या गावात. सगळी अशीच माणसं असणार. मला आता बांगड्या पण विकायचे नाही तिथं. काय आंबे कुठल्या गाडीवरच्या फालतू प्लास्टिकच्या बांगड्या घ्यायला लागल्यास? आपण सोनाराकडे जाऊया आणि तुझ्या आवडत्या सोन्याच्या बांगड्या करू. आणि तुम्ही दोघे कुठं फिरायला लागला इकडं? चला घरी सोडतो तुम्हाला. चला. नाही नको. ते जरा आम्हाला काम आहे, ते करतो आणि मग जातो घरी. आणि मी आहे की आंबू सोबत. तू काळजी करू नको. तू जा. नक्की ना? काळजी घ्या. वय मामीसाठी 2 बॉक्स.
ना 100% पटलं. तुझ्या हेल्मेट मुळे ना तुझं डोकंच फिरलंय बघ. गावातला कुणी बी नवीन माणूस तुला हेल्मेटच वाटायला लागलाय का? उगाच जरा डोळे उघडून बघायचं कोण आहे काय आहे. हा उगाच आपल्यामुळे लोकांना त्रास. चल आता चल. अशू 5 वाजायला आणखी किती वेळ आहे? 1 तास. 1 तास? दिवस संपला तरी तुझं हेल्मेट काय सापडना. आता कुठं शोधायचं त्याला? आयुष्यात संयम संयम हा फार महत्वाचा असतो. हे संयम ठेवणं ज्याला जमलं त्याला जबाबदारी, कर्तव्य आणि ओझं यातला फरक स्पष्ट कळतो. माणसाचं आयुष्य संघर्षमय. त्यामुळे जर आपल्याला स्वतःतला संयम वाढवायचा असेल तर आपण काय करायला हवं? आपण ध्यानधारणा करायला हवी. जर तुम्ही नियमितपणे ध्यानधारणा कराल तर ते शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी फार उपयोगी असते. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. अंबू, तुझ्या हेल्मेटला कुठं शोधायचं अजून? अख्खं गाव पालती घातलं तरी सापडणं झालं. मला कंटाळा आला बघ. माझ्याच्यानं नाही व्हायचं हे शोधणं बिधणं. आपलं कल्याण व्हावं यासाठी तळमळीत एखादा महात्मा जेव्हा आपल्याला जीवनाची दृष्टी दाखवत असतो पण तेव्हा त्याचे विचार आपल्याला पटत नसतात. याला कारण आहे आपलं दुष्कर्म. एक वेळ देवाला घाबरू नका पण कर्माला घाबरा. कारण कर्म सगळ्याचं मोजमाप ठेवतं. जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुखी आणि समृद्ध करायचं असेल तर कर्म चांगलं करा. देवी, आजपर्यंत माझ्या आयुष्यात लय काय काय घडलंय. तू प्रत्येक वेळेला मला साथ दिलीस, तशीच आता बी दे. मला हेल्मेट संग लावलेली पैस 5 वाजायच्या आत जिंकायची आहे आणि त्याला शोधून काढायचंय. मला तो सापडू देत. किती भारी कीर्तन सांगितलं ना त्या बाबांनी. आपलं कर्मच आपलं भविष्य ठरवत असतंय. होय ग, आपण चांगलं वागलं तर आपलं चांगलंच होणार. दुसरं बाद वागलं म्हणून आपण तसं वागून चालत नाही. बरोबर बोलतात महाराज. आंबी, आपण बी जाऊन त्या महाराजांनी भेटूया. आपल्याला पण नक्कीच ते चांगला मार्ग दाखवतील बघ. चल. अगं थांब, मग आता नको. हे बघ 5 वाजायला थोडाच वेळ राहिला. जर आपण तिकडे गेलो आणि विचारत बसलो तर लई उशीर होईल. अगं 5 मिनिटांनी काय बिघडतंय? हा, निदान आशीर्वाद तरी घेऊ. चल. आणि जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला हवं ते मिळेल यात शंका नाही. पण जर तुम्ही कर्माला उलट गेलात तर कर्मही तुम्हाला उलट जातं. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. आंबे, मला तर ह्योच शेखर वाटायला. म्हणजे बोलायला कीर्तन करासारखा पण हावभाव आणि चेहरापट्टी तर शेखर सारखीच आहे बघ. मी खात्री देतो हाच शेखर आहे. अशू, मला नाही वाटत ग ह्यो हेल्मेट असेल. का? अगं हे बघ, मागच्या वेळेला असं माझ्या बरोबर 2दा झालंय आणि आता जर मी इथं काही केलं तर या समजा गावकऱ्यांसमोर आपला अपमान होईल. लोक काय म्हणतील? एखाद्याला आपण इतकी वाईट वागणूक देऊ नये की एक दिवस तो आपल्याला सोडून आपल्यापासून लांब जाईल.
समोरचा आपल्यावर प्रेम करो न करो, पण आपण समोरच्याला प्रेम देत राहायचं. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तुम्ही या कीर्तन सेवेला हजर राहिलात त्याबद्दल हा पुष्पप्रसाद घेऊन जाओ. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. मुलींनो या, अशा समोर या. चल ना. महाराज, ते मला जरा तुमच्याकडनं एक मदत हवी होती. मी समजू शकतो तुझ्या भावना, तुझ्या मनातली घालमेल दिसते तुझ्या चेहऱ्यावर, पण तू जे काही करतेय ना ते शांत मनाने कर. तुला ज्याचा शोध आहे ना तो शोध अत्यंत प्रेमाने आणि अंतःकरणापासून घे. तुला तो मिळेल. अगं भुंगा सुद्धा कमळातून परागकण नेताना त्या कमळाला त्याची जाणीव सुद्धा होऊ देत नाही. आपल्याला तसं राहता आलं पाहिजे, शांत, निर्मळ, निरपेक्ष. तुला तुझ्या प्रेमाबद्दल शंका आहे, जाणलंय आम्ही, पण प्रेमाबद्दलचं तुझ्या मनात सुरू असलेलं हे द्वंद्व तू मला सांगू शकतेस, किंवा तुला तुझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय व्यक्ती म्हणजे तुझा भाऊ, तू त्याला सांगू शकतेस. गोष्टी मनात ठेवून काही उपयोग नाही. प्रश्नांची उत्तरं गोष्टी मनात ठेवून मिळत नाही, त्या सांगाव्या लागतात. त्या सांग. तुला जो कोणी आवडतो, जो कोणी हवाय, तुझं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्याबद्दल सगळं तुझ्या भावाला सांग, आणि लवकरात लवकर. महाराज, तुम्हाला सांगायला काय जाते, पण हे समजा मी माझ्या अन्नात नाही, ते मला या जन्मात तरी शक्य व्हायचं नाही. त्यापेक्षा तुम्ही असं करा, काहीतरी दुसरा मार्ग सांगा. आंबे 5 वाजले, काही उपयोग नाही. सोडे सगळं. आपण तसं बी चॅलेंज हरलो आता. अंबिका, मी तुझ्या आसपास असेन पण तू मला ओळखू शकणार नाही. बघ, तू पैज हरली आहेस, मी जिंकलोय. बघ अंबिका,
मी तुझ्या आसपास होतो पण तू मला ओळखू शकली नाहीस. तू पैज हरली आहेस. आता ठरल्याप्रमाणे मी अण्णादादाला जाऊन भेटणार आणि आपल्या बाबत हेल्मेट, हे बघ, तू काय बी असं करणार नाहीयेस. हेल्मेट, मी तुझ्या समोर हात जोडतो. तू हे समजा अण्णादादाला नको सांगूस. हे बघ, जर तू असं केलंस ना तर त्याचा लई विश्वास आहे रे माझ्यावर. त्याचा विश्वासघात होईल. ते काही होऊ दे अंबिका, मी माझा शब्द पाळणार. मी जयदेवकडे जाऊन आपल्या लग्नाची मागणी घालणार. अरे हेल्मेट पण. अंबिका, आता सॉरी पण आता खरंच माघार नाही. मी तुझ्या पाया पडते. अंबिका, तू माझ्या अण्णादादाला काय बी सांगू नको. हेल्मेट, अंबिका, हेल्मेट, तू काय बी सांगू नकोस. अंबी, अगं उठ की. अगं काय करायलीस इथं? अंबुताई, चल चल. अंबू, अंबे, अण्णा दादा. तुम्ही दोघी इकडं आणि या टायमाला ते अरे काय जया, टाइम बघून येतात वय देवळात. तू पण ना. अरे ते ठीक आहे पण इकड कीर्तिकर साहेब. हो अहो कीर्तिकर साहेब, योग काय अवतार करून घेतलाय म्हणायचा. हे हा अवतार एका विशिष्ट व्यक्तीसाठी घेतलाय. विशिष्ट व्यक्ती म्हणजे? माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ना, तिला मला अशा वेशात भेटायला जायचं होतं आणि बघायचं होतं की ती मला ओळखू शकते का. हो कीर्तिकर साहेब, ती कोण पोरगी आहे? सांगेन जेव्हा मला तिचा होकार येईल तेव्हा नक्की सांगेन. कीर्तिकर साहेब, तुमचं प्रेम मिळवून द्यायला मी तुमची मदत कर. यो शबूद आहे माझ. थँक्यू, थँक्यू सो मच. हो थँक्यू. काय त्या बरं अंबू, आशू, तुम्ही जावा घरला जाऊ. आजी वाट बघत असत. जाऊ. जयदेवराव, मला एक मदत कराल फक्त. अहो, बोला की. तुम्ही जाता जाता फक्त मला घरी सोडाल. अहो, हे काय विचारणं झालं काय? सोडतो की, त्यात काय. चला सोडतो. चला तुम्ही पण चला. आता नाही बोलू शकलोय पण जाता जाता तुझ्या दादासोबत नक्की बोलणार आहे मी. पोचलो बघा. जयदेवराव, थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे सोडलं. या अशा अवतारात जर गावातून आलो असतो ना तर 1000 प्रश्न विचारले असते लोकांनी. अहो कीर्तिकर साहेब, आभार कसले मानताय? हा राहू द्या. बर चला, मी येतो आता.
चहा. चहा नको आता, पुन्हा कधीतरी लय काम आहेत. हा कामं असू द्या हो. माझ्यासाठी म्हणून तरी चला. अहो कीर्तिकर साहेब, या प्लीज प्लीज या. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून. हा चल, तुम्ही आहे का नाही? वा 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 कीर्तिकर साहेब, हे मात्र भारी केलं असं बघा तुम्ही. नाही म्हणजे घराबाहेर तुळस असली की नाही, घराची शोभा वाढते नाही का? याचं श्रेय सुद्धा त्या व्यक्तीच आहे. आमची अंबोबी आमच्या तुळशीची लई काळजी घेत्या. पण कीर्तिकर साहेब, तुमची आवडती जी कोण व्यक्ती आहे ती आम्हाला बी कळू द्या म्हणजे झालं काय? हो या चल या या या. बसा. वा वा, घर बाकी नीट नेट ठेवलं बरं का कीर्तिकर साहेब? का हे बी त्या आवडत्या व्यक्तीचं श्रेय? तुम्ही बसा, मी आलोच. या या बस. कीर्तिकर जयदेवराव, कीर्तिकर साहेब, यो फोटो इथं कसं काय? तो फोटो, त्याचं एक विशेष कारण आहे. वेगळं कारण म्हणजे? आजपर्यंत मला ना कुठेच प्रमुख पाहुणा म्हणून कधी बोलावलं नाही. पहिल्यांदा मला कुठेतरी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं, माझ्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. सगळ्या लोकांसमोर एवढा मोठा मान सन्मान मिळाला ना, म्हणून मग त्याची आठवण म्हणून मी ही फ्रेम तिथे ठेवली. चांगलंय की कीर्तिकर साहेब, एवढी अभिमानाची गोष्ट सांगताना पण तुम्ही भाऊक होता राव. खरंच कीर्तिकर साहेब, तुम्ही लई साधे माणूस आहे बघा. साधेपणा तुमच्यात कुठून कुठून भरलाय. हा साधेपणात चांगला असतो ना. बरं कीर्तिकर साहेब, आता मी निघतो बरं का, उशीर व्हायला लागला. चल. अहो, असं कसं? अहो, तुमचा पाहुणचार पण नाही झाला अजून. तुम्ही बसा. अरे, एक मिनिट, हे सगळं असं आहे, एकटा राहतो ना म्हणून मग हे सगळं काही जागेवर नाही. टी शर्ट, हेल्मेट सगळं. तुम्ही या, तुम्ही बसा. जयदेवराव, काय झालंय? कसला विचार करताय? नाही काही नाही, ते तुम्ही आता हेल्मेट म्हणलं त्यावरनं मला काहीतरी आठवल्यासारखं झालं. नाही म्हणजे यो शब्द मी कुठंतरी ऐकल्यासारखं झालंय मला. का कुणी या नावानं हाक मारलीये का काय, नेमकं काय ते आठवणं झालंय. पण हेल्मेट यो शब्द मी ऐकलंय. नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्ही ऐकलंच असेल. त्याचं काय झालं, मी गावात नवीन आलो ना, त्या लहान मुलांना माझं नाव माहित नव्हतं.
आणि मी हे हेल्मेट घालून फिरायचो, म्हणून मग ते मला हेल्मेट हेल्मेट म्हणायचे. कदाचित तिकडे ऐकलं असेल तुम्ही. तसंच काहीतरी झालंच. बरं कीर्तिकर साहेब, आता माझा पाहुणचार राहू द्या. आपण नंतर न कधीतरी करू. हा म्हणजे तुमचं लगीन झालं की पाहिजे तेवढा पाहुणचार करा माझा. हा मी काय बी म्हणणार नाही, पण आज मला तुमचा पाहुणचार करू द्या. हा चला माझ्या संघ घरला चला. चला. तुमच्या घरी कशाला? नको. हो कीर्तिकर साहेब, बघा तर राजेश शिर्क्यांचा पाहुणचार कसा असतोय ते. हा नाही, खरंच मला नाही जमणार. आता थोड्या वेळात माझी आई आणि बहीण येतील, मला घरी थांबणं गरजेचं आहे. सॉरी. अहो थांबतील किती, तुमचंच घर आहे का नाही. आता मी तुमचं काय बी ऐकणार नाही. मी आज सांगतो तसंच होईल. तुम्ही माझ्या संघ येत आहे म्हणजे येत आहे. काय चला 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 या. हा या कीर्तिकर साहेब या. कीर्तिकर साहेब थांबा. अंबू, हे अंबू, बाहेर पट्टीशी. अंबू, काय झालं अण्णा दादा? काय झालं? हा? एवढे दिवस झाले या कीर्तिकर साहेबांनी आमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली आणि ती आज मला समजली. आणि ते बी कसं, मी त्यांच्या घरला गेलो म्हणून, नाही तर काल बी नसतं. म्हणजे हेल्मेटनं अण्णा दादाला समजा खरं खरं सांगितलं काय? आणि जर तसं असेल तर मग माझं काय खरं नाही. काय हो कीर्तिकर साहेब, मी आज तुमच्या घरला आलो म्हणून माझ्या लक्षात आलं, नाही तर काल बी नसतं. अण्णा दादा हे बघ, काय लक्षात आलं नेमकं तुझ्या? मी आज तुला सांगणार होतो पण ते मी अंबिका, मला वाटतं ते वेगळ्या विषयावर बोलतायत. तिचं लक्ष नाही आहे बहुतेक तुम्ही काय म्हणतायत त्याकडे. अहो कीर्तिकर साहेब, तिला कसं कळल? हा अंबू, मी सांगतो. काय झालं, ते कीर्तिकर साहेब एकटेच राहतात घरी, एकटेच राहतात, एकटेच खात्यात. म्हणून म्हणलं चला आज आमच्या घरला. आणि अंबू, तुला माहितीये काय, आता कीर्तिकर साहेब आमचे एवढे चांगले दोस्त झालेत, पण आम्हाला एका शब्दानं काय सांगितलं नाही. काय असं करते. आणि आता मी काय बोलत बसले होते. हा अंबू, तुम्ही जाओ, जेवणाच्या तयारीला लागा. कीर्तिकर साहेबांना कळलं पाहिजे राजेश शिर्क्यांचा पाहुणचार काय असतो ती. हा